नितेश राणे यांनी सहभाग घेतलेल्या हिंदू जन आक्रोश मोर्चा विरोधामध्ये गुन्हा दाखल झालाय। सरकारी नियमांचं उल्लंघन केल्याचा हा गुन्हा आहे। आयोजक भगवान ठाकूर यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झालाय। भारतीय दंडविधान 188 आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे। मालवणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे। रविवारी मालवणी परिसरामध्ये काढण्यात आला होता हिंदू जन आक्रोश मोर्चा। सरकारी नियमांचं उल्लंघन केल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। महत्त्वाची बातमी आता आपण पाहतोय। आयोजक भगवान ठाकूर यांच्या विरोधामध्ये हा गुन्हा दाखल झालेला आहे। सरकारी नियमांचं उल्लंघन केल्याचा विरोधामध्ये हा गुन्हा दाखल झालाय। नितेश राणे यांनी सहभाग घेतलेल्या हिंदू जन आक्रोश मोर्चा विरोधामध्ये गुन्हा दाखल झालाय। सरकारी नियमांचं उल्लंघन केल्यामुळे हा गुन्हा दाखल झालाय। आयोजक भगवान ठाकूर यांच्या विरोधामध्ये हा गुन्हा दाखल झालाय। भारतीय दंडविधान 188 आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे। मालवणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। रविवारी मालवणी परिसरामध्ये काढण्यात आला होता हिंदू मोर्चा। आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे सध्या आपल्यासोबत आहेत। भूषण, नेमक्या कोणत्या कारणासाठी हा गुन्हा दाखल झालेला आहे? नक्कीच सुप्ती, कालच हा जो मोर्चा जो पार पडलेला आहे, ज्यामध्ये स्वतः नितेश राणे जे भाजपचे आमदार आहेत ते स्वतः सहभागी होते, तो मोर्चा साधारण जो मोर्चा होता तो मोर्चा साधारण मालवणीपासून ते मार्वे रोड इथपर्यंत संपूर्ण मोर्चा, त्या मोर्चाची काही नियमावली पोलिसांनी आखून दिली होती। ती नियमावली त्या संपूर्ण मोर्चाने पार पाडली नाही, ती नियमावली कोणत्याही प्रकारे निभावली नाही अशा प्रकारे आरोप करत या संपूर्ण मोर्चाच्या आयोजकांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यामुळे संपूर्ण मोर्चाचा सध्या आयोजन प्रश्न काही उपस्थित केलेले आहेत। त्यामुळे हा सध्या मोर्चा पाहायला मिळत आहे। सुप्ती, निश्चित भूषण, धन्यवाद या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।